अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आजचा जो दिवस आहे तो आहे दिवस कालाष्टमीचा। आणि कालाष्टमीच्या दिवशी आपण कोणाची पूजा करतो? आपण करतो अनघाष्टमी, अनघा लक्ष्मीची पूजा। आणि अनघा लक्ष्मीची पूजा ही दर कालाष्टमीला महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या अष्टमी म्हणजेच कालाष्टमीला केली जाते। तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की पूजेची मांडणी, अनघाष्टमी किंवा अनघा लक्ष्मी पूजा, अनघा लक्ष्मी व्रत याच्या पूजेची मांडणी कशी तुम्हाला करायची आहे आणि ही पूजा कुठल्या पद्धतीने करायची आहे याची पद्धत तुम्हाला मी सुद्धा सांगणार आहे। तर सर्वात पहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा मांडणी बघणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपला व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फेसबुकवर सगळीकडे तुम्ही हे शेअर करू शकता। म्हणजे तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी, तुमच्या आई वडील, काका मामा, आत्या सगळ्यांना हे व्हिडिओज मिळतील आणि त्यांना सुद्धा यातनं काहीतरी फायदा होईल। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला अनघा लक्ष्मीची जर का पूजा करायची असेल। अनघा लक्ष्मी म्हणजे कोण, मी आधी तुम्हाला हे सांगते। अनघाष्टमी, अनघाष्टमी म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी केलेली पूजा, लक्ष्मी मातेची केलेली पूजा। अनघाष्टमी म्हणजे अनघा, अनघ म्हणजे पाप। तर अनघा दत्त तुम्हाला माहिती असेल, अनघ दत्त तुम्हाला माहिती असेल, जर का नसेल माहिती असेल तर मी तुम्हाला सांगते। अनघा लक्ष्मी, अनघा लक्ष्मी म्हणजेच आपल्या दत्तगुरूंची पत्नी। हो, तुम्हाला माहिती नसेल पण बऱ्याचशा जणांना हे माहिती नाहीये की दत्तगुरु यांची पत्नी सुद्धा आहे। बऱ्याचशा जणांना असं वाटतं की ते ब्रह्मचारी होते, पण नाही। अनघा दत्त म्हणजेच दत्त महाराज आणि त्याचबरोबर त्यांची सुवासिनी, त्यांची पत्नी, त्यांची अर्धांगिनी म्हणजेच अनघा लक्ष्मी। अनघा लक्ष्मीचं व्रत हे खूप सुख समृद्धी आणि आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही अडचणीला पार पडण्यासाठी किंवा त्यातनं कुठल्याही संकटातनं बाहेर येण्यासाठी किंवा आपल्या घरात सदैव सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने पार पडाव्या अशासाठी ह्या व्रताची जी उपासना आहे हे व्रत केलं जातं। हे व्रत कोणीही करू शकतं। हे व्रत कुमारिका किंवा मुलं किंवा बायका, माणसं कोणीही करू शकतो। तर ह्या व्रतामध्ये अगदी तुम्हाला काही अवघड नाहीये। आणि ही जी पूजा आहे ही आपण अर्धांगिनी म्हणजे दत्तांचीच अर्धांगिनी म्हणजेच अनघा लक्ष्मीची पूजा करतो आणि त्याचबरोबर दत्तांची सुद्धा पूजा करतो। आणि त्यामध्ये त्यांची पूजा आपण केल्याने काय होतं, आपल्या घरात पती पत्नी मधले संबंध किंवा घरातले संबंध किंवा संकट सगळ्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने पार पडतात। आणि त्याचबरोबर लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते, दत्तगुरूंची तुमच्यावर कृपा राहते आणि दत्तगुरू तुमच्या सगळ्या संकटांपासून तुम्हाला वाचवतात। तर ह्या पद्धतीसाठी म्हणजे ह्या गोष्टींसाठी तुम्हाला हे व्रत करायचं असतं। आणि हे व्रत तुम्हाला दर पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला म्हणजेच कालाष्टमीला करायचं असतं। आणि हे व्रत जर का तुम्हाला सुरुवात करायची असेल तर मार्गशीर्ष महिना किंवा माघ महिन्यातल्या कालाष्टमीपासून ह्या व्रताची सुरुवात करतात। एखाद्याला इच्छा असेल तर मधल्या कुठल्याही एखादा कोणताही अष्टमीचा दिवस बघून तुम्ही ह्या व्रताची सुरुवात करू शकता। आणि शेवटचे म्हणजे 12ही महिने तुम्हाला हे उपवास करायचा आहे आणि शेवटच्या महिन्याला उद्यापन करून तुम्हाला परत जर काही उपवास करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता। तर चला मी आता तुम्हाला पटकिनी याची मांडणी दाखवून देते आणि कशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। आणि त्याचबरोबर याची मांडणी जी आहे ती अगदी साधी सोपी आणि घरच्या सामग्रीपासून तुम्ही करू शकता अशा पद्धतीची ही मांडणी आहे। त्यामुळे चला आपण बघूया आता आपल्याला पूजेची मांडणी कशी करायची। तर तुम्ही आता इथे बघू शकता ह्या पद्धतीने आपण इथे पूजा मांडणी केलेली आहे। आता फक्त मी मांडणी केलेली आहे, मी कुठलीही पूजा किंवा अभिषेक वगैरे अजून केलेला नाहीये। जसं मी तुम्हाला पूजा दाखवतेय आता ह्यानंतर संध्याकाळी म्हणजे 4 नंतर मी ही पूजा करणार आहे। तर अशा पद्धतीने आपण इथे मांडणी करणार आहोत। तर मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते की मांडणी आपल्याला कशी करायची आहे। जेव्हा आपण पूजा वगैरे करतो तेव्हा हे जे तामण तुम्हाला दिसतंय हे तामण सगळं भरतं, कारण आपण इकडे अभिषेक करतो म्हणजे तुळशीपत्र, बेलपत्र आणि त्याचबरोबर फुलं वगैरे आपण अभिषेक जसं सत्यनारायणाच्या वेळेस करतो तसंच इथं केलं जातं। तर अशा पद्धतीने ही मांडणी खूप साध्या सोप्या पद्धतीची आहे। तर चला सुरुवातीपासून मी सांगते। तर इथे मी एक समई लावलेली आहे, त्यानंतर इथं अनघा दत्त, अनघा लक्ष्मी
यांचा फोटो स्थापित केलेला आहे. माझ्याकडे फोटो पण आहे आणि मूर्ती पण आहे, कारण मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण फोटो मूर्ती दोन्हीही ठेवतो तेव्हा खूप मस्त वाटतं. तर अशा पद्धतीने मी सुशोभित केलेलं आहे फुलांनी, लाल फुलांनी. लक्ष्मी मातेला लाल फुल खूप आवडतात, गुलाबाची फुलं खूप आवडतात, त्यामुळे त्या पद्धतीने मी इथे गुलाबाच्या फुलांनी ते इथं सजवलेलं आहे. त्यानंतर आता बघा, फोटो जरी तुमच्याकडे नसला तरी काही हरकत नाही, तुम्ही दत्तगुरूंचा फोटो सुद्धा तिथे ठेवू शकता जर का तुमच्याकडे फोटो असेल तर. त्यानंतर आपल्याला इथे एक कळसाची स्थापना करायची आहे. मी इथे फक्त स्टीलचा तांब्या घेतलेला आहे, कारण ऑलरेडी जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या श्रीपाद श्री वल्लभ यांचं जे पारायण चालू आहे, त्यामुळे माझे दोन्ही कलश तिथे असल्यामुळे मला इथे कलश नव्हता, त्यामुळे मी इथे स्टीलचा तांब्या घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. त्या तांब्याच्या खाली तांदूळ घेतलेले आहे, तांदूळावर हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यावर तांब्या ठेवला आहे, त्याला 5 बोटं ओढलेली आहे कुंकुवाची. त्यानंतर तामण ठेवलेलं आहे, त्या तांदळाला पूर्ण तांदूळाने भरलेला आहे आणि त्या तांदळावर म्हणजेच ती तांदूळ म्हणजे ही दत्तपीठ असते. दत्तपीठ म्हणजे इथे दत्तांचा आणि लक्ष्मीचा, अनघा लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे इथे तुम्हाला ते करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे मी पूर्णपणे ह्याला तांदळाने भरलेला आहे आणि त्यानंतर त्यावर गुलाबांच्या पाकळ्यांनी त्याला सजवलेलं आहे. गुलाबांच्या पाकळ्या तुम्हाला दिसू शकतात. त्यानंतर चाफ्याची फुलं, झेंडूची फुलं, पांढरी फुलं अशाने सगळ्यांनी सजवलेलं आहे. त्यानंतर मी इकडे चाफ्याची फुलं लावलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता की मी इथं डाव्या बाजूला एक जानवं ठेवलेलं आहे. तर आपल्या दत्तगुरूंसाठी तिथे जानवं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे मी बांगड्या आणि मणिमंगळसूत्र, आपल्या लक्ष्मी देवीसाठी मणिमंगळसूत्र इथे ठेवलेलं आहे. आपल्याला त्यांना मूर्तीला घालायचं नाही, कारण आपल्याला अजून अभिषेक करायचा आहे. आणि ही जी मूर्ती तुम्हाला दिसतीये ही दत्तांची मूर्ती आहे आणि इथे खाली तुम्हाला जी छोटीशी मूर्ती दिसतीये ती अनघा लक्ष्मी म्हणजे अनघा दत्त, अनघा लक्ष्मी जी आहे ती आपल्या दत्तगुरूंच्या डाव्या मांडेवर बसलेली असते, त्यामुळे ती अनघा लक्ष्मी असते. अनघ म्हणजे पाप, आपले पाप हरणारी देवी, आपले सगळे संकट हरणारी देवी ही असते. तर त्यामुळे तुम्हाला ती पूजा करायची आहे. आपल्याला अभिषेक वगैरे करायचा आहे. कापसाचं वस्त्र तुम्हाला इथे व्हायचं आहे देवीला. हार फुलं वगैरे आपण सगळं नंतर वाहणार आहोत, जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत, जेव्हा सहस्त्रनामावली शतनामावलीचं वाचन करणार आहोत तेव्हा आपण करणार आहोत. या पूजेमध्ये ह्या लाल दोऱ्याचं खूप जास्ती महत्त्व आहे. या लाल दोऱ्याला महत्त्व खूप आहे. हे लाल दोरा आपल्याला ठेवायचा असतो आणि हा लाल दोरा ठेवला की आपली पूजा झाली की दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यावर तर घरातल्या सगळ्यांच्या हातात घालायचा असतो. म्हणजे ते आपल्याला एक म्हणजे म्हणतो ना आपण की संकट दूर ठेवण्यासाठी तो दोरा असतो. तर अशा रीतीने आपल्याला तो दत्तपीठ तयार करायचं आहे. त्यानंतर त्यांची अष्टपुत्र आणि त्याचबरोबर यांचे अष्टरूप, आपण असं म्हणू शकतो, अष्टपुत्रही म्हणू शकतो अथवा अष्टरूप, देवीचे अष्टरूप किंवा त्यांचे अष्टपुत्र हे सुद्धा आपण बघू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे 1 2 3, त्यानंतर इथे 4, इथे 5 6 7 आणि ह्याच्या मागे 8, ह्या मूर्तीच्या इथे मागे 8 असे चारी दिशा म्हणजे तुम्ही बघू शकता. ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, वायव्य आणि त्यानंतर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे 8ही दिशाला आपल्याला ह्या सुपाऱ्या ठेवायच्या आहे. तुम्हाला जर का सुपाऱ्या न ठेवता छोटी छोटी कलश तुमच्याकडे असले, ते कलश तुम्ही जरी ठेवले पाण्याने भरून आणि त्यावर वाटीवर तांदूळ भरून त्यावर सुपारी ठेवली तरीही चालतं. ते अजून सुंदर आणि अजून छान दिसतं. माझ्या डोक्यात आहे की मी पुढच्या वेळेस तशी पूजा करणार आहे. पण शक्यतो तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाहीये. तुम्हाला तांदळाची छोटीशी रास करायची आहे आणि त्यावर सुपारी ठेवायची आहे. इथे आपल्याला मोठ्या सुपाऱ्या वापरायच्या आहे. फुलांनी त्यांना आपल्याला हळदी कुंकू अक्षता ह्या नंतर व्हायच्या. आता फक्त मांडणी केली आहे. फुलं मी वाहिलेले आहे. इथे गणपतीची स्थापना केलेली आहे सुपारीनी. गणपतीला कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मांडून घ्यायचं आहे. 8ही दिशेला आपल्याला 8ही सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत आणि इथे शेजारी आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला 5 विडे मांडायचे आहे. 5 विड्यांमध्ये पैसा, सुपारी, बदाम, खारीक, खोबरं, हळकुंड आणि त्यावर फुलं आणि त्याचबरोबर 5 फळं
अशी तुम्हाला 5 फळं मांडायची आहेत। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी जो चौरंग मांडला आहे त्या चौरंगाच्या खाली मी स्वस्तिक ची रांगोळी काढलेली आहे। आता तुम्ही बघू शकता आपल्याला जिथेही पूजा मांडायची आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे, गोमूत्र शिंपडायचं आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे, हे तर तुम्हाला माहितीच असतं, त्यामुळे हे तुम्हाला मी काही सांगितलं नाही। त्याच्या अवतीभोवती तुम्हाला रांगोळी काढून घ्यायची आहे, मी त्यामुळे छोटीशी रांगोळी काढलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला एक डिश दिसत असेल, इथे पाणी दिसत असेल आणि इथे हे जे दिसत असेल हे आहे पंचामृत। तर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यामुळे ते पंचामृत इथे ठेवलेलं आहे। तर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे, मग पंचामृताने आणि परत पाण्याने, म्हणून इथे डिश ठेवलेली आहे। आणि ह्यामध्ये आपण ते करून मग आपण त्यांची स्थापना इथे करणार आहोत, कारण ती मूर्ती आपण खाली घेणार आहोत पूजेच्या वेळेस आणि त्यानंतर परत तिथे स्थापना करणार आहोत। त्यानंतर आपण त्यांना फुलं वाहणार आहोत, आपण दुर्वा वाहणार आहोत, बेल वाहणार आहोत, तुळस वाहणार आहोत। त्यामुळे इथे साईडला मी सगळं घेऊन ठेवलेलं आहे आणि जेव्हा मी पूजा करणार आहे तेव्हा ते सगळं वाहून घेणार आहे। तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेन। बघितलं असेल तुम्ही की ही खूप सोपी मांडणी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीये। यामध्ये जेव्हा उद्यापन करतो आपण तेव्हा ज्या 8 सुपाऱ्या आपण ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला कळस ठेवून त्या अष्टलक्ष्मी असतात किंवा त्यांचे अष्टपुत्र आहेत असं म्हणलं जातं किंवा अष्ट त्यांची रूपे आहेत, अशा पद्धतीने आपल्याला त्यांची उपासना, त्यांची पूजा केली जाते। तर अशा प्रकारेच आपल्याला ही पूजाची मांडणी करायची आहे अगदी साध्या सोप्या रीतीने। आणि तुम्हाला मग व्रतकथा वाचायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने आपण ती मांडणी करणारच आहे। तर ह्यानंतर तुम्हाला मी आता ह्याच्यानंतर संध्याकाळी एक व्हिडिओ देईन, त्यामध्ये तुम्हाला पूजा काय काय करायची आहे आणि काय काय तुम्हाला करायचं आहे हे त्यामध्ये दिसेल, किंवा मीच पूजा करेल आणि ती पूजा तुम्हाला दिसेल की त्यामध्ये काय काय करायचं आहे। तर जर का तुम्हाला पुढच्या कालाष्टमीपासून ही पूजा करायची असेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता। अगदी ही अवघड नाही आहे, तुमच्यासाठी ही खूप छान पूजा आहे, सगळ्या गोष्टी करू शकता। ह्याची जी पोथी आहे ती सुद्धा तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊन जाईल, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही पूजा करा, हे व्रत करा, तुम्हाला नक्कीच याचे सुद्धा लाभ मिळतील। तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा। त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अथवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुमचे अभिप्राय, तुमचे प्रश्न काही असतील तर नक्कीच तिथे लिहा आणि मला ते अभिप्राय नक्कीच कळवा, अथवा श्री स्वामी समर्थ लिहून मला असं सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला आहे। तर भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।